नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पहिला कॅप्टन्सीचा टास्क रंगणार आहे आणि या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये जबरदस्त असे फिजिकल फाईट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, काल बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला 3 कॅप्टन पदाचे उमेदवार मिळाले होते. यामध्ये तन्वी, प्राजक्ता आणि सोनाली या तिघींमध्ये आज बीबी फार्म नावाचं कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. परंतु जो काही समोर प्रोमो आलाय त्याच्यामध्ये आपल्याला 2च टीम दिसतायत. टीम ए मध्ये बघा, सागर, ओंकार, अनुश्री आणि सोनाली असे 4 सदस्य दिसत आहेत. त्यामुळे असं कळते की ही सोनालीची टीम आहे. म्हणजे सोनाली ही कॅप्टन पदाची उमेदवार इथे फिक्स झाली असं दिसतंय. दुसऱ्या टीममध्ये, टीम बी मध्ये आपल्याला प्राजक्ता आणि तन्वी या दोघाही कॅप्टन पदाच्या उमेदवार दिसत आहेत. आता तन्वी की प्राजक्ता कोणाची ही नेमकी टीम असेल, कोण सदस्य बाद झाले हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर टीम बी मध्ये आपल्याला प्राजक्ता, तन्वी, विशाल आणि आयुष असे 4 सदस्य पाहायला मिळतात. आता या 2 टीममध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. बिग बॉसने बीबी फार्म नावाचा टास्क दिलाय. आता या टास्क अंतर्गत फार्ममध्ये जे काही साहित्य आहे ते साहित्य गोळा करायचं आहे. जास्तीत जास्त साहित्य हे आपल्याकडे घ्यायचं आहे. आता हे साहित्य गोळा करत असताना, कलेक्ट करत असताना दोन्ही टीममध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळतो. विशेष करून टीम ए कडून आलेला ओंकार आणि टीम बी मधून आलेला विशाल या दोघांमध्ये जबरदस्त अशी फिजिकल फाईट पाहायला मिळते. फिजिकल फाईटमध्ये अक्षरशः त्या विशाल कोटियाने ओंकार राऊतचा गळा पकडलाय, त्याला अक्षरशः दाबून ठेवलंय. एवढंच नव्हे तर हा टास्क संपल्यानंतर देखील दोघांमध्ये लिव्हिंग एरियामध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळाला. मित्रांनो, या दोघांची फिजिकल फाईट पाहता बिग बॉसने अक्षरशः तो टास्क थांबवला होता. आता बिग बॉसने परत सुरू केला का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु ज्या पद्धतीने या दोघांची फिजिकल फाईट झाली होती, अक्षरशः बिग बॉसने तो टास्क थांबवला आणि कळते की या दोघांना बिग बॉसने शिक्षा देखील दिली. आता ती शिक्षा काय आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. बिग बॉसने हा टास्क परत सुरू केला का? टास्क जर सुरू झाला असेल तर कोण कॅप्टन झालं हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, गेल्या वेळी बघा, बिग बॉस 5 मध्ये तो अरबाज पटेल आणि काय त्याचं नाव, वैभव, हे दोघेही एकाच वेळी आले होते. मी तेव्हा सांगितलं होतं की जर हे दोघेही एकाच टीमकडून खेळले तर समोरच्या टीमची वाट लावतील आणि जर विरुद्ध दिशेने खेळले तर मात्र एकमेकांशी जबरदस्त भिडतील. परंतु त्यावेळी हे दोघेही जवळपास एकाच टीममध्ये खेळत होते. जेव्हा या 2 बॉडी बिल्डरची बिग बॉस 6 मध्ये एंट्री झाली होती, ओंकार आणि विशालचं, तेव्हाच मी सांगितलं होतं हे जर पुन्हा एकदा एकाच टीममध्ये खेळले तर समोरच्या टीमची वाट लावतील आणि जर विरुद्ध खेळते तर मग एकमेकांशी जबरदस्त भिडतील. तर या कॅप्टन्सी टास्कमध्ये हे दोघेही एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत आणि या दोघांमध्ये जबरदस्त अशी फिजिकल फाईट पाहायला मिळते. आता हा टास्क बिग बॉसने थांबवला होता, तो परत सुरू केला का? जर सुरू केला असेल तर मग कोण कॅप्टन झालं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु या टास्क अंतर्गत विशाल कोटियाने आणि जबरदस्त फिजिकल फाईट केली आणि अक्षरशः ओंकार राऊतला दाबून ठेवलं होतं. त्याचा गळा पकडला होता आणि खूप ठिकाणी त्याला असं ढकलत होता किंवा दाबून ठेवलेलं त्याने. तर मित्रांनो, जबरदस्त अशी फिजिकल फाईट आपल्याला कॅप्टन्सी टास्कमध्ये पाहायला मिळणार आहे. तर या फिजिकल फाईटमध्ये तुमचा कोणाला सपोर्ट असेल? आणि हो, या 3 उमेदवारांपैकी मग तन्वी, प्राजक्ता आणि सोनाली यापैकी कोण कॅप्टन व्हावं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.